Hello everyone. In this lecture, we discuss the second part of our first unit, chromatography. Here we discuss gas chromatography instrumentation. आपण आपलं जे चौथं युनिट आहे, चौथा पेपर आहे, त्यातलं पहिल्या युनिटमधला सेकंड पार्ट आपण बघणार आहोत. त्या आधीचा पार्ट आपण बघितलाय. तिथे आपण रिकॅप बघितला, जे आपण टी-वायला शिकलो, एस-वायला शिकलो, एनालिटिकल केमिस्ट्रीमधनं, क्रोमॅटोग्राफीबद्दल. त्याचा आपण रिकॅप बघितला. आता आपण ह्या ह्या पॉइंटमध्ये इन्स्ट्रुमेंटेशन गॅस क्रोमॅटोग्राफीचं बघणार आहोत. आता इन्स्ट्रुमेंटेशन डिस्कस करण्यापूर्वी आपण पूर्वी हे इन्स्ट्रुमेंटेशन बघितलं आहे. तीच डायग्राम आपण बघणार आहोत आणि त्यानंतर थोडं डीप स्टडी ह्या व्हिडिओमध्ये आपण इन्स्ट्रुमेंटेशनचा करणार आहोत. आता खाली जी डायग्राम तुम्हाला स्क्रीनवर दिसते, हे सिंपल इन्स्ट्रुमेंटेशन आहे, ब्लॉक डायग्राम आहे. ही डायग्राम आपण इन्स्ट्रुमेंटल अनालिसिस कुक हॉलर क्राउंच हे जे ऑथर्स आहेत त्यांच्या इन्स्ट्रुमेंटल अनालिसिस ह्या बुक मधली ही डायग्राम मी इथे घेतली. आता जर बघितलं तर काही मेन कॉम्पोनंट इथे आपल्याला ह्या इन्स्ट्रुमेंटचे बघायला मिळतात. पहिला म्हणजे कॅरियर गॅस सिस्टीम. इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये काय काय बघा, कॅरियर गॅस सिस्टीम आहे, फ्लो रेग्युलेटर आहे, सॅम्पल इंजेक्शन चेंबर आहे, त्यानंतर कॉलम, डिटेक्टर. आता हे सॅम्पल इंजेक्शन सिस्टीम आहे, कॉलम आहे, डिटेक्टर आहे, हे आपण थर्मोस्टॅटमध्ये ओव्हनमध्ये आपण ठेवलेले आहेत. त्यानंतर फ्लो मीटर सुद्धा आपल्याला दिसतोय, डाटा सिस्टीम आपल्याला दिसते आणि डिस्प्ले दिसतोय. आता ह्या गोष्टी आपण थोड्या डीप मध्ये बघणार आहोत. ही जी डायग्राम आहे ही आपण टीवायला सुद्धा शिकलोय, पण तिथे जरा आपण जास्त डीप डिटेल शिकलेलं नाही. इथे आपण थोडं डिटेल ही डायग्राम बघणार आहोत. आता पहिला पार्ट आहे तो म्हणजे कॅरियर गॅस सिस्टीम. आता कॅरियर गॅस सिस्टीम बद्दल बोलायचं झालं तर द मोबाईल फेज गॅस इन जीसी इज कॉल्ड ॲज कॅरियर गॅस. जी मोबाईल फेज गॅस आहे जीसी मध्ये वापरली जाते त्याला आपण कॅरियर गॅस असं आपण म्हणतो. अँड मस्ट बी केमिकली इनर्ट. आणि ही कॅरियर गॅस ही केमिकली इनर्ट असावी हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. जनरली हेलियम आपण कॉमनली वापरतो कॅरियर गॅस म्हणून. सोबत अर्गॉन, नायट्रोजन आणि हायड्रोजनचा सुद्धा वापर केला जातो. आपलं सॅम्पल कोणत्या प्रकारचं आहे त्या प्रकारावरनं आपला कॅरियर गॅस जी सिस्टीम आहे ही इथे ठरते. आता या सिलेंडर बरोबर आपला काय काय लागणार आहे. दीज गॅसेस आर अवेलेबल इन प्रेशराइज टँक. प्रेशर रेग्युलेटर, गॉग्स अँड फ्लो मीटर्स आर रिक्वायर्ड टू कंट्रोल द फ्लो रेट ऑफ द गॅस. आपल्याला जो गॅस आहे त्याचा फ्लो रेट कंट्रोल करायचा आहे, मग त्यासाठी आपल्याला प्रेशर रेग्युलेटर, गॉग आणि फ्लो मीटरची गरज असते. इन ॲडिशन द कॅरियर गॅस सिस्टीम ऑफन कंटेन मॉलिक्युलर सिव्ह टू रिमूव्ह इम्प्युरिटीज अँड वॉटर. सोबतच ही जी कॅरियर गॅस सिस्टीम, कॅरियर गॅस टँक आहे किंवा सिस्टीम आहे, यामध्ये मॉलिक्युलर सिव्ह सुद्धा बघायला मिळते, एक मॉलिक्युलर चाळणी, जेणेकरून इम्प्युरिटीज आणि वॉटर त्या गॅस मधलं आपल्याला रिमूव्ह करता यावं. सोबत फ्लो रेट्स आर नॉर्मली कंट्रोल्ड बाय 2-stage प्रेशर रेग्युलेटर ॲट द गॅस सिलेंडर अँड some sort of pressure regulator or flow regulator mounted in the chromatograph. आता जनरली 2-stage प्रेशर रेग्युलेटरने आपण आपला जो गॅस आहे, मोबाईल फेज आहे, त्याचा फ्लो रेट इथे मेंटेन करतो. जो नेक्स्ट पार्ट येतो इन्स्ट्रुमेंटेशनचा तो म्हणजे सॅम्पल इंजेक्शन सिस्टीम. टू अचीव हाय कॉलम एफिशियन्सी द सॅम्पल मस्ट बी सुटेबल साइज अँड इंट्रोड्यूस ॲज अ प्लज ऑफ वेपर. स्लो इंजेक्शन्स और ओव्हरसाइज सॅम्पल कॉजेस बँड ब्रॉडनिंग अँड पुअर रिझोल्युशन. आता आपण बँड ब्रॉडनिंग म्हणजे काय, पुअर रिझोल्युशन म्हणजे काय, बँड ब्रॉडनिंग ह्या रेट थेरीज आपण शिकलेलो आहोत. बँड ब्रॉडनिंग आणि रिझोल्युशन हे किती महत्वाचं आहे. बँड ब्रॉडनिंगचे डिसएडव्हान्टेज आपण बघितले आणि चांगल्या रिझोल्युशनचे फायदे आपण बघितलेले आहेत. जर आपण आपल्या सॅम्पलची साईज सुटेबल असेल आणि प्लज ऑफ वेपर म्हणजे आपण ठराविक वेळेतच ते सॅम्पल वेळेत ठराविक स्पीडने इंजेक्ट केलं तरच आपल्याला चांगले कॉलम एफिशियन्सी बघायला मिळते. जर स्लो इंजेक्शन आपण वापरलं किंवा ओव्हरसाइज सॅम्पल वापरलं तर बँड ब्रॉडनिंग
बघायला मिळते. मग त्यासाठी आपण काय करतो तर कॅलिब्रेटेड सिरिंज, मायक्रो सिरिंज are used to inject the liquid sample through a rubber or silicone diaphragm or septum into a heated sample port located at the head of the column. आपण मायक्रो सिरिंजचा वापर करतो. कॅलिब्रेटेड मायक्रो सिरिंजचा इथे आपण सॅम्पल इंट्रोड्यूस करण्यासाठी वापर करतो. आणि एक स्पेशल इथे आपण सॅम्पल इंजेक्टर इथे आपण वापरतो. तो सुद्धा तुम्हाला इथे आता डायग्राम मध्ये बघायला मिळेल. आता ही जी तुम्हाला डायग्राम बघायला मिळते, ही डायग्राम ही त्या स्पेशल सॅम्पल इंजेक्टरची आहे, जिथे सेप्टम आपल्याला बघायला मिळतोय, जिथनं सिरिंज आत आलेली आहे, इंट्रोड्यूस झालेली आहे. सेप्टम हा सेल्फ सिलिंग रबर किंवा सिलिकॉन डायफ्रॅम या फॉर्म मध्ये आपल्याला इथे बघायला मिळतो. सोबत आपल्याला इथे व्हेपोरायझेशन चेंबर सुद्धा त्या ह्याच्यामध्ये बघायला मिळतोय. आणि कॅरियर गॅस इंट्रोड्यूस म्हणजे आपलं जे सॅम्पल आहे कॅरियर गॅस बरोबर आपल्याला पुढे ढकलायचंय. त्यामुळे एक इनलेट कॅरियर गॅस साठी जे तुमच्या इंजेक्शन सिस्टीम मध्ये कॅरियर गॅस जिथनं शिरणार आहे ते इनलेट सुद्धा इथे आपल्याला बघायला मिळत आहे. आणि कॅरियर गॅस हे आपण इंजेक्ट केलेलं सॅम्पल आहे, जो प्लज ऑफ व्हेपर आहे सॅम्पलचा, तो कॉलम कडे घेऊन जातो. असं सिंपल इन्स्ट्रुमेंटेशन आपल्याला इथे बघायला मिळतं. इथे बघायला मिळत आहे सॅम्पल इंजेक्शन सिस्टीमचं. आता आपल्याकडे दोन प्रकारचे कॉलम असतात. आता त्यासाठी जर सॅम्पल इंजेक्शन सिस्टीम बघितलं तर आपण असं म्हणू शकतो की फॉर ऑर्डिनरी पॅक अनालिटिकल कॉलम सॅम्पल साइज रेंजेस फ्रॉम फ्यू टेन्थ ऑफ मायक्रोलिटर or 20 microliter, few tenth of microliter to 20 microliter. Capillary column required sample that are smaller by a factor of 100 or more. आता इथे आपल्याला सॅम्पल स्पिटर सुद्धा लागतो. हिअर अ सॅम्पल स्पिटर इज ऑफनली नीडेड टू डिलिव्हर अ स्मॉल नोन फ्रॅक्शन ऑफ अ इंजेक्टेड सॅम्पल. सॅम्पल स्पिटरची सुद्धा गरज आहे. विथ द रिमाइंडर गोइंग टू वेस्ट आहे. इथे सॅम्पल स्पिटरची सुद्धा गरज आपल्याला लागते. कमर्शियल गॅस क्रोमॅटोग्राफ्स इंटेंडेड फॉर यूज विथ कॅपिलरी कॉलम इनकॉर्पोरेटेड such splitters. They also allow the splitless injection to improve the sensitivity or for use pack column. आता जे कमर्शियली अवेलेबल जीसी आहेत त्यामध्ये कॅपिलरी कॉलम वापरले जातात आणि तिथे स्पिटर वापरतात. पण काही जीसीमध्ये स्प्लिटलेस इंजेक्टर सिस्टीम सुद्धा आहे, ज्यामुळे आपली सेन्सिटिव्हिटी आहे जीसीची ती वाढते. आणि जनरली पॅक कॉलम मध्ये हे स्प्लिटलेस इंजेक्टर वापरले जातात. आता हे झालं सॅम्पल इंजेक्शन बद्दल. आता हे जे सॅम्पल इंजेक्शन जी सिस्टीम आहे ही आपण ओव्हन मध्ये ठेवतो आणि इथे रोटरी सॅम्पल व्हॉल्व ह्याचा वापर केला जातो. आता पुढे जी तुम्हाला डायग्राम दिसते ही रोटरी सॅम्पल व्हॉल्वची आहे, की जिथे लूप्स तयार होतात आणि त्या लूप्सच्या थ्रू आपण सॅम्पल इंजेक्ट करतो. जर तुम्ही डायग्राम बघितलात तर इथे आपल्याला मध्ये एक नॉब दिसतोय जो व्हर्टिकल आहे. त्यावेळी तिथे दोन आपल्याला इनलेट आउटलेट बघायला मिळतात. एक इफ्लुएंट इन आणि इफ्लुएंट टू कॉलम असं एक इनलेट आउटलेट बघायला मिळतं आणि दुसरं सॅम्पल इन सॅम्पल आउट अशी इनलेट आउटलेट आपल्याला बघायला मिळतात. जेव्हा आपण हा नॉब मूव्ह करतो, फिरवतो, तेव्हा हे जे इफ्लुएंट इन आहे इल्युएंट इन आहे हे आपलं जे सॅम्पल इन आउट जे नॉब आहे त्याला जॉईन झालेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि जेव्हा आपण सॅम्पल इंजेक्ट करतो तेव्हा जो कॅरियर गॅस आहे तो त्या सॅम्पलला घेतो आणि कॉलमकडे जातो. अशी सिस्टीम आपल्याला बघायला मिळते. लूप सिस्टीम आपल्याला इथे बघायला मिळते. त्या थ्रू रोटेटरी सॅम्पल व्हॉल्व थ्रू आपण तो व्हॉल्व मूव्ह करून सॅम्पल मोबाईल फेज बरोबर कॉलम मध्ये इथे आपण इंट्रोड्यूस करतो. आता जेव्हा आपण जीसी मध्ये बघतो तेव्हा दोन कॉलमचा विचार करतो. दोन प्रकारचे कॉलम
GC मध्ये बघायला मिळतात. एक पॅक कॉलम, दुसरा ओपन ट्युब्युलर कॉलम. आता हे जे पॅक कॉलम आणि ओपन ट्युब्युलर कॉलम आहेत, हे ऑलरेडी आपण TY ला स्टडी केलेले आहेत. पॅक कॉलम आणि ओपन ट्युब्युलर कॉलम हे दोन टाईपचे जे कॉलम आहेत हे GC मध्ये वापरले जातात. त्यानंतर डिटेक्टर सिस्टीम आपण ऑलरेडी ऑफलाईन लेक्चर मध्ये डिस्कस केली होती. फ्लेम आयोनायझेशन डिटेक्टर आपण बघितला होता. थर्मल कंडक्टिव्हिटी डिटेक्टर बघितला होता. इलेक्ट्रॉन कॅप्चर डिटेक्टर हा सुद्धा आपण बघितला. हे जे पहिले 3 डिटेक्टर आहेत हे आपण TY ला ऑलरेडी शिकलेलो आहोत आणि जी लास्ट आपली ऑफलाईन लेक्चर झाली त्यामध्ये ऑलरेडी आपण डिस्कस केलेले आहेत. त्यानंतर आता तुम्हाला जे गरजेचे आहेत ते म्हणजे मास स्पेक्ट्रोफोटोमीटर म्हणजे GCMS ह्या टाईपचा डिटेक्टर आणि दुसरा थर्मिओनिक डिटेक्टर. जर तुम्ही सिलेबस बघितलात तर हे दोन डिटेक्टर तुम्हाला आता डिटेलमध्ये स्टडी करायचे. आणि जवळपास हे दोन्ही डिटेक्टर आपण जेव्हा जो सुरुवातीचा पहिला पार्ट शिकत होतो युनिट मधला आपल्या, त्यामध्ये आपण डिटेलमध्ये आपण हे स्टडी केलेले आहेत. आणि या दोघांचेही फोटो मी तुम्हाला त्यावेळी व्हॉट्सअपवर मेसेज केले होते, जेणेकरून मी तुम्हाला काय शिकवतोय ते तुम्ही त्या फोटोमध्ये बघून तुमच्या लक्षात येईल. कारण डायग्राम काढणं त्यावेळी शक्य नव्हतं, आपल्याकडे वेळ कमी होता. त्यामुळे ते डायग्रामचे फोटो मी तुम्हाला शेअर केले होते आणि त्या थ्रू आपण हे दोन डिटेक्टर बऱ्यापैकी डिटेलमध्ये बघितलेले आहेत. थर्मिओनिक डिटेक्टर आणि दुसरा म्हणजे मास स्पेक्ट्रोफोटोमेट्रिक डिटेक्टर. आता शॉर्ट मध्ये डिस्कस करायचं झालं तर थर्मिओनिक डिटेक्टर हा फॉस्फोरस आणि नायट्रोजन कंटेनिंग ऑर्गॅनिक कंपाऊंड साठी सिलेक्टिव्ह आहे. तो फॉस्फोरस आणि नायट्रोजन कंटेनिंग जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत त्यांचा स्टडी थर्मिओनिक डिटेक्टरने आपण करतो. आता जर आपण बघितलं तर फॉस्फरस साठी जो त्याचा रिस्पॉन्स आहे हा 10 टाइम्स ग्रेटर दॅन नायट्रोजन. नायट्रोजन पेक्षा 10 टाइम्स ग्रेटर ह्याचा रिस्पॉन्स हा फॉस्फरस साठी आहे. आणि जर आपण कार्बन ॲटमचा स्टडी करायचा म्हटला तर कार्बन ॲटम कम्पेअर करायचा म्हटलं तर फॉस्फरस ॲटम बरोबरचा रिस्पॉन्स हा 10⁴ to 10⁶ टाइम लार्जर दॅन कार्बन ॲटम आपल्याला इथे बघायला मिळतो. आता थर्मिओनिक डिटेक्टर त्याची डायग्राम आपण त्यावेळी बघितली होती. मी तुम्हाला थर्मिओनिक डिटेक्टर ची जी डायग्राम आहे ती तुम्हाला त्यावेळी शेअर केली होती आणि आपण थोडं डिस्कस केलं होतं. आपण त्यावेळी थर्मिओनिक डिटेक्टर हा फ्लेम आयोनायझेशन डिटेक्टर सारखीच डायग्राम असते म्हणून मी ती डायग्राम तुम्हाला शेअर केली होती आणि त्यावेळी आपण ते डिस्कस केलं होतं. आता थर्मिओनिक डिटेक्टर मध्ये आपण काय करतो, डायग्राम तर FID सारखीच आहे. आता त्या ठिकाणी आपण एक हॉट गॅस, आपण काही ठराविक व्होल्टेज आपण मेंटेन करतो आणि आपण एक प्लाझ्मा तयार करतो. तिथे प्लाझ्मा तयार होतो आणि 800 डिग्री ते 600 डिग्री टेम्परेचर आपण मेंटेन करतो. आणि एवढं टेम्परेचर मेंटेन केल्यानंतर प्लाझ्मा तयार झाल्यानंतर आपल्याला काही करंट मिळतो आणि त्या करंट वरनं आपण आपल्या सॅम्पलचं अनालिसिस करतो. हे आपण त्यावेळी डिटेलमध्ये बघितलं होतं. नेक्स्ट आपण जीसीएमएस हायफिनेटेड टेक्निक हे आपण ह्या आधी बघितलेलं आहे. हे एक हायफिनेटेड टेक्निक आहे आणि इथे गॅस क्रोमॅटोग्राम हे एक सर्वात स्ट्रॉंगेस्ट सेपरेशन टेक्निक आहे आणि मास स्पेक्ट्रोफोटोमीटर हे एक स्ट्रॉंगेस्ट डिटेक्शन टेक्निक जिथे मॉलिक्युलर ॲटॉमिक लेवलला आपण सॅम्पलचा स्टडी करू शकतो. असा तो मास स्पेक्ट्रोफोटोमीटर आपण GC ला वापरतो. आणि GC मध्ये जे मोबाईल फेज आहे त्याची स्पीड ही आपण कंट्रोल करून कमी स्पीड मध्ये आपण सॅम्पल मूव्ह करतो आणि ही स्पीड MS साठी सुटेबल असल्यामुळे आपण आरामात GCMS हे कॉम्बिनेशन सॅम्पल स्टडीसाठी वापरू शकतो. आणि आपलं जे सॅम्पल आहे त्याचं सेपरेशन होऊन एकदम ॲटॉमिक लेवलला आपण आपल्या सॅम्पलचा अनालिसिस ह्या MS ने करू शकतो. त्यावेळी सुद्धा ही GCMS ची सुद्धा डायग्राम मी तुम्हाला शेअर केली होती आणि हा पॉइंट आपण डिस्कस केला होता. आता हे झालं इन्स्ट्रुमेंटेशन. आता जे नेक्स्ट आपलं लेक्चर असेल त्यामध्ये आपण ऍप्लिकेशन GCMS चे बघू. थँक्यू.